झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाईने कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना आता रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ सहन करावी लागण्याची शक्यता आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचं सूत्र निश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं हकीम समिती स्थापन केली होती। या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी ताबडतोब करण्याची मागणी मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केली आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीचं सूत्र ठरवणारा अहवाल हकीम समितीने नुकताच राज्य सरकारला सादर केला। यामध्ये रिक्षाचं भाडं पहिल्या मीटरसाठी 12 रुपयावरून 15 रुपये आणि दर किलोमीटरला 7 रुपयांऐवजी 10 रुपये 15 पैसे अशी वाढीची शिफारस केली गेली आहे। मात्र ग्राहक पंचायतीच्या दबावाखाली या अहवालाची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप रिक्षा संघटनाने केला आहे। दरवाढ केली नाही तर 13 सप्टेंबरला मुंबई महानगर प्रदेशात आंदोलन आणि 14 सप्टेंबर पासून शिफारस केलेली दरवाढ थेट प्रत्यक्षात अंमलात आणणार असल्याचं मुंबई ऑटो रिक्षा मॅन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी जाहीर केलंय। आणि काही प्रमाणात का होईना हकीम साहेबांनी एक न्याय द्यायचं काम रिक्षावाल्यांना केलेलं आहे आणि सरकारचं आणि ग्राहक पंचायतचं काय त्यांनी मानलं नाही। याच्यामुळे चिडून जाऊन आता जो न्याय दिलेला आहे रिक्षावाल्यांना तो सुद्धा अडवण्याचं काम जर सरकार करणार असेल तर महाराष्ट्रातले जे 15 लाख रिक्षावाले मानणार नाही, कबूल करणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आणि जी काय वाढ झालेली आहे त्याला मिळवण्यासाठी आंदोलन केलं जाईल। हकीम समितीने टॅक्सीचं भाडं पहिल्या मीटरसाठी 17 रुपयांऐवजी 20 रुपये करावेत अशी शिफारस केली आहे। ही दरवाढ अंमलात आणली नाही तर 1 ऑक्टोबर पासून आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा इशारा टॅक्सी संघटनेनं दिलाय। 1 ऑक्टोबर पर्यंत गव्हर्नमेंटने या भाड्यावाढमध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय घेऊन अंमलबजावणी झाला पाहिजे 1 तारीखपासून आणि अंमलबजावणी अगर नाही झाला तर आम्ही पुढे स्ट्राईक या काही करायचे ते निर्णय आम्ही घेणार। परिवहन सचिवांनी हकीम समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन संघटनांना दिलं असलं तरी संघटना मागे हटायला तयार नाहीयेत। त्याही ताबडतोब अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत। हकीम समितीच्या रिपोर्टनं खरं तर सरकारची गोची केली आहे। हकीम समितीचा रिपोर्ट हा काहीसा टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या बाजूने झुकणारा आहे। तेव्हा सर्वसामान्यांचा रोष ओढून घ्यायचा का रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला सामोरं जायचं अशा कात्रीमध्ये राज्य सरकार सापडलं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।